मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण खूप काही अध्याय देवी श्रीमद भागवत पुराणाचे ऐकले आहे। तर आता ज्यांनी हे देवी भागवत पुराण ऐकले आहे त्यांना काय काय प्राप्त होईल ते पण तुम्ही ऐकून घ्या। फलश्रुती व उपसंहार हा शेवटचा व्हिडिओ राहील आपला फलश्रुतीचा। आणि आपल्याला कुठले कुठले हे देवी संपूर्ण भागवत पुराण आपण ऐकले आहे तर काय काय फळ मिळेल असे राजाने सांगितले। व्यास म्हणाले, श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आज या देवी भागवत पुराणाला सुरुवात करते। श्री गणेशाय नमो नमः। ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। रेणुका माता तुळजापूर माता सप्तशृंगी माता कोल्हापूर महालक्ष्मी माता वैष्णो देवी माता नऊ दुर्गा माता नऊ देवींना कोटी कोटी प्रणाम करते आणि फलश्रुती देवी भागवत पुराणाला सुरुवात करते। तर व्यास म्हणाले, राजा तू जे जे विचारलेस ते सर्व काही मी तुला सांगितले आणि तू कथन केलेस। तर तू आता हे संपूर्ण देवी भागवत पुराण ऐकलंस तर तुला आता काय काय फळ मिळतील तर ते असे सांगितले। तर ज्यांनी हे नारद पुराण ऐकले आहे त्याने सर्व पापातून मुक्त झालेले, सर्व दरिद्रता त्यांची नाश झालेली, सर्व संकटातून त्यांची सुटका झाली, जे काही रोग बिमारी होते त्यांच्यापासून पण सुटका झालेली आहे आणि त्यांच्या 7 पिढ्यांचा उद्धार झालेला आहे आणि त्यांच्या 7 जन्मांपर्यंत त्यांना कधी दरिद्रता येणार नाही। धनधान्याचा साठा त्यांच्या घराला, त्यांच्या पिढ्या त्यांच्या घरात धनधान्याचा भंडार भरलेला राहील आणि त्यांना नरक यातना त्यांच्या पुऱ्या परिवाराला, ज्या 7 पिढ्यांच्या परिवाराला नरक यातना होणार नाही असे नारदाला सांगितले। मग नारायणा हाच उपदेश केला आणि हे पुराण ऐकणारा प्राणी देवीला सर्वात जास्त प्रिय असतो। आता तू असे कर की पित्याचा उद्धार व्हावा याकरता देवी यज्ञ कर आणि कारण पित्याच्या अधोगतीमुळे तू खिन्न झालेला आहेस यासाठी सर्वप्रथम विधी विधानपूर्वक महादेवीच्या सर्वोत्तम अशा मंत्राची दीक्षा घे, तो जन्माच्या कल्याण करणार आहे। शौनकादी ऋषींना सूत म्हणाले, महामुनीचे सांगणे ऐकल्यावर जन्मजयाने व्यासांनाच विनंती केली व त्यांच्याकडून विधीपूर्वक देवी प्रणव नावाचा शक्ती मंत्र घेतला। जेव्हा पुढे नवरात्र आले त्याने धौम्य वगैरे ऋषींना बोलावून अंबा यज्ञ केला। ब्राह्मणांकडून देवी भागवताचा सप्ताह केला, भक्तिपूर्वक त्यांचे श्रवण केले, ब्राह्मण सवाशण स्त्रियांना भोजन दिले, त्याचप्रमाणे कुमारी मुंजे मुलगे गोरगरिबांना यथेष्ट भोजन दिले, भरपूर दानधर्म केला। यज्ञ समाप्तीच्या सुमारास तेथे नारद मुनी प्रकटले। त्या परम तेजस्वींनी देवर्षींना पाहताच आश्चर्यचकित झालेला राजा लगबगीने उठला आणि त्यांनी मुनिवरांची यथासांग पूजा केली। मग त्यांनी विचारले की तू कोणत्या हेतूने त्याचे आगमन झाले आहे। त्यावर नारद मुनी म्हणाले, अरे राजा, मी देवलोकात एक मोठी नवल वाटली अशी गोष्ट पाहिली की तुला सांगावी म्हणून मी इथे आलो आहे। त्याचे असे झाले की विपरीत कर्म केल्यामुळे तुझा पिता अधोगतीस गेला होता, पण त्याच वेळी दिव्य रूप पाहून देवांकडे प्रशंसा मिळून आता अप्सराच्या मेळाव्यात देवी विमानात बसून मणिधूपात गेले। हे देवी भागवताच्या श्रवणाने घडले आहे। ज्यांनी देवी भागवत पुराण श्रवण केले आहे त्यांचे पितर नरकामधून बाहेर आलेले। तू जो देवी यज्ञ केलास आहे त्यामुळे तुझा पिता सदगतीला गेला, त्याला मोक्ष प्राप्त झाली आणि त्याला नरक यातनातून मुक्तता झाली। ज्यांनी श्रवण केले त्यांच्या पितरांना नरक यातनाने त्यांच्या पितृदोष सुद्धा दूर झाला, तुझ्या आयुष्याचे सुद्धा सार्थक झाले आणि आयुष्य सुद्धा वाढले। हे कुलभूषणा, तू पित्याचा उद्धार केल्यामुळे तुझ्या नावलौकिक आज स्वर्गातही राहील आणि तुला स्वलोकी शिवलोकी जागा भेटेल असे नारदाचे सांगणे ऐकल्यावर राजा सदोगती झाला आणि व्यासांच्या चरणी लोटांगण घातले। तो म्हणाला, महाराज, तुमच्या कृपेमुळे मी धन्य झालं। तू आपल्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी नमस्काराशिवाय काय देऊ शकणार नाही। तुमची कृपा अशीच मजवर सदोगत सदैव व्हावी। राजाची विनंती ऐकून भगवान भद्रायन व्यास म्हणाले, राजा, आता एक गोष्ट कर, आता ती म्हणजे तू जे सर्वस्व देवचरणी अर्पण कर, तिलाच नित्य भजत जा, देवी भागवताचे पठण रोज करत जा, तिचा यज्ञ कर, म्हणजे संसाराच्या चक्रामधून तुझी सुटका होईल। तशी विष्णू रुद्र इतरांची सुद्धा पुराणे आहेत, पण या देवी भागवताच्या 16व्या अंशाची ही बरोबर तू करू शकत नाही। ज्यांनी देवी भागवत पुराण श्रवण केले आहे ते संपूर्ण पापमुक्त झाले, त्यांची दरिद्रता संपूर्णच गेली आहे असे समज। हे देवी पुराण ज्यांच्या घरात राहते, जे देवी पुराणांचे श्रवण अध्ययन करत राहतात त्यांच्याजवळ लक्ष्मी कायम स्वरूपी राहते। लक्ष्मी आणि सरस्वती, ज्या घरात देवी भागवत पुराणचे व्हिडिओ ऐकले जातात, श्रवण केले जाते, पोथी पुराण राहतं, त्यांच्या घरी भाग्य लक्ष्मी आणि सरस्वती माता विराजमान राहते आणि गणपती बाप्पा बुद्धीचे देवता ते सुद्धा राहतात। त्यांचे कारण असे मी सांगतो ते ऐका आता। या पुराणात शबल ब्राह्मणपिणी मूळ प्रकृतीचे महात्म्य वर्णिले आहे, ते सर्व गुणांचा आधार आहे। मग ऐका, गुणाच्या प्रतिनिधित्व करणारी पुराणे यांची बरोबरी कशी करू शकतील हे ऐकाच। पुराण
वाचल्याने वेद अभ्यास केल्याचे पुण्य मिळते. म्हणून एखाद्या अगदी श्रेष्ठ असा विद्वान असला तरी त्यानेही त्याचे अवश्य पठन करावे असे सांगून व्यास व धौम्य वगैरे सर्व मुनी आश्रमाकडे निघून गेले. राजाही आपल्या नित्याच्या राजकारभारात गुंतला व तो नित्याचे देवी भागवत पुराण श्रवण करू लागला. तर सूत पुढे सांगू लागले. 3ऱ्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे वडाच्या पानावर झोपलेल्या विष्णूला देवीने जो अर्धा श्लोक सांगितला तोच सर्व वेदांचे सिद्धांतांचे सार आहे. त्याचे स्पष्टीकरण नंतर ब्रह्मदेवाने 100 कोटी श्लोक रचून केले. त्याचे विवरण व्यासांनी शुकाला उपदेश करत्यावेळी केले. 18,000 श्लोकात 12 स्कंदात केलेले संपूर्ण भागवत देवी पुराण ब्रह्मदेवाने रचलेले मूळ देवी भागवत पुराण अद्यापही देवलोकात आहे, पण तो प्रचंड आहे. याच्या एवढे पवित्र पुण्यदायक व पापनाशक असे हे पुराण कोणतेच नाही की या निस्ते श्रवण मात्रने सर्व पापे नष्ट होतात आणि पुण्य करोडो गुणा जमा होते. हे पठन करणाऱ्याला आणि श्रवण करणाऱ्याला त्याच्या पदोपदी प्रत्येक पावला प्रति अश्वमेघ यज्ञाचे फळ मिळते. त्याचा पापांचा दरिद्रतांचा नाश होतो आणि त्याच्या घरी कायमस्वरूपी महालक्ष्मी अखंड चिरकाल प्राप्ती होते. ज्याने तुम्हाला देवी पुराण सांगितले तो पुराण सांगणारा जर पुराणिक असेल तर त्याची पूजा करून त्याला वंदन करून नमस्कार करून आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करावी अशी प्रार्थना करायची आणि मग वस्त्र अंकार अर्पण करावे. स्वतः अगर दुसऱ्यांकडून लिहून घ्यावे. भाद्रपदातील पौर्णिमा नाहीतर देवी तिथीला पुराणिकांना आसनावर बसवून दक्षिणासहित ही पोथी द्यावी. नंतर एका कपिला गाईला अलंकार घालून वस्त्रासह ती दान करावी. जर असा लिखित ग्रंथ दान केल्यामुळे भूदान केल्याचे फळ प्राप्ती होते. जीवनभर सुखी होऊन मरणांगत देवी लोक प्राप्त होते. हे देवी भागवत जर नित्याच्या श्रवणात असेल तर कोणते फळ मिळते. जर तुम्ही रोज 10 दिवस देवीचे भागवत पुराण ऐकले असेल तर त्यांना कोणते फळ मिळाले. त्यांच्यासाठी कधीही कुठेही कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यांना कुठल्याही कामात यश मिळेल. केव्हाही दुर्लभ असे काहीच नाही. संततहीन असेल त्याला पुत्र होईल. ज्याला मुलं बाळ होत नाही त्याला मुलं बाळ होतील. दारिद्र्य असेल तर तो धनवान होईल. विद्यार्थ्यांना विद्या मिळेल, कीर्तिमान होईल. वानश्री असेल त्याला काकवंद्य श्री. फक्त एकाच संतान प्रवसली असेल मरत वानश्री, जिची मुले जन्मताच मरतात. अशी सर्व जणांची दोषे जे नष्ट होतात यात संशय बिलकुल नाही. एवढं हे पवित्र देवी पुराण आहे. जिथे ही पोथी पूजेत असेल या ज्या घरात या व्हिडिओ श्रवण करत असेल त्या घरात लक्ष्मी माता, गणपती भगवान आणि सरस्वती कायमस्वरूपी राहील आणि वेताळ, डाकिनी, शाकिनी, राक्षस वगैरे घरी दृष्टी सुद्धा टाकणार नाही. ज्या घरात हे व्हिडिओ ऐकले जातात तिथे भूत, पिशाच, राक्षस वगैरे ग्रह दोष, नजर दोष, वास्तुदोष राहणार नाही. ज्वर असलेल्या रोगांच्या अंगावर हात ठेवून एकाग्रपणे यांचा पाठ करावा म्हणजे रोगी उत्तम बरा होतो. पोथीचे 100 आवर्तने जर केली तर यांचा रोगही बरा होतो. ज्यांनी एवढे अध्याय ऐकले त्यांचा जो भी रोग झाला असेल या काही बिमारी असेल तो सुद्धा बरा होईल. रोज संध्या केल्यानंतर एक अध्याय वाचवावा. क्रम ठेवला तर ज्ञान प्राप्ती होते, मोक्ष मिळते. कोणतेही कार्य आरंभण्या अगोदर या पोथीच्या 9व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे शकून पाहून नंतर निर्णय घ्यावा. अश्विनातल्या नवरात्राच्या आंबेच्या प्रसन्नतेसाठी दररोज याचे वाचन करावे. मनुष्य 100 भक्त असा भक्त असो किंवा गणेश भक्त, विष्णू भक्त, सूर्य भक्त, देवी भक्त, वेदाक्ष यापैकी कुणीही असो, जो कोणी हे देवी पुराण जर तुम्हाला ऐकवले असेल त्याला कोटी कोटी प्रणाम वंदन करावे. त्याने आपल्या इष्टदेवाच्या शक्तीच्या प्रसन्नेसाठी हे वाचन करणे आवश्यक आहे. आणि आषाढ, अश्विन, माघ, चैत्रातील नवरात्रामध्ये हे वाचावे. जर तुम्ही नवरात्रामध्ये हे देवी पुराण ऐकलं असेल तर तुमचे सर्व कार्य निश्चितही सफल होतील. वैद्यकांनी गायत्री कृपेसाठी हे सदा वाचनात ठेवावे. यात कोणत्याही मताचे खंडन केलेले नाही. कारण देवी जर कोणताही असला तरी तो शक्तियुक्त असतो आणि सर्व शक्तीचे मूळ भगवतीच आहे. तिने प्रसन्न व्हावे यासाठी हे वाचन करणे आवश्यक आहे. श्रोत्या हो, याविषयी बोलावे तेवढे थोडे म्हणून तुम्हाला या सारांशाने तात्पर्य सांगते की सर्व वेदांचे सार आहे. याचे श्रवण पठन, वेद पठन श्रवण यांच्या एवढे पुण्यदायक कुठलेही नाही. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हे असे सांगितले आणि सुताचे कथन संपले. सर्व श्रोते ऋषींनी त्यांची पूजा केली. ते सर्व देवी भक्त आनंदित झाले. पुराण श्रवणामुळे त्यांची सर्व चित्ते, सर्व पापे नष्ट झाली आणि त्यांचं मन शांत झालं. सुताला कष्ट झाले म्हणून वारंवार नमस्कार करून क्षमा मागितली. कारण की जो पोथी पुराण सांगतो त्याला जर कष्ट झाले असेल तर त्यांनी क्षमा मागावी असे सांगितले. आणि मग खरोखर या संसार सागरातून आम्हाला पार करणारी ती नौका एवढे पुराण सांगून तुम्ही आम्हाला एवढे आमची आत्मा जो आहे तो पवित्र करून दिला आहे म्हणून तुम्हाला कोटी कोटी वंदन करते असे सुताने सांगितले. तर आता ह्या
दशविद्या कुठल्या कुठल्या आहेत तर त्यासुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमानेच ऐकणार आहोत. देवी भागवतांच्या दशविद्या 10व्या व 12व्या स्कंदात 10 विद्यांचा उल्लेख आलेला आहे. मूळ शक्ती त्या प्रमुख अंतर्गी शक्ती असून ब्रह्मांडाच्या व्यवस्थेवर त्या देखरेख करीत असतात. त्यांचा उल्लेख दश महाविद्या असाच केला जातो. प्रत्येकी स्वतंत्र उपासना पद्धती आहे. प्रत्येकीची कार्यक्षेत्र वेगवेगळी आहे. याचे साधना तंत्र मार्गानुसार असून ती गुरुच्या मार्गदर्शनाखालीच करायची असते. उपासनेमुळे फळ मात्र अतिशीघ्र मिळतात. सामर्थ्य आणि सिद्धी यांचा लाभ होतो. ज्यांनी देवी पुराण ऐकले आहे त्यांना अतिशय शीघ्र फळ मिळेल. याविषयी विस्तृत माहिती पृष्ठसंख्याच्या मर्यादेमुळे देणे शक्य असेल. संक्षिप्त स्वरूपात माहिती या ठिकाणी वाचकांच्या आणि श्रवणांच्या पापमुक्त होतील. तर आता जे दशविद्या कुठल्या कुठल्या आहेत, कुठल्या कुठल्या 10 रूप देवीचे आहेत ते सांगत आहे. पहिले रूप आहे काली माताचं. ही पहिली महाविद्या आहे. दशविद्या कुठल्या आहेत तर ही पहिली महाविद्या काली. अंकापैकी अंकावर हिची सत्ता आहे. हिची सत्ता सर्व सहाराच्या क्रियावर चालते. ही महाकालीची शक्ती असून दक्षिणकाली, भद्रकाली, गुहकाली, शमशानकाली, महाकाली, सिद्धकाली असे तिचे अनेक पोटभेद आहे. कृष्ण हा अवतार या तत्वातून झाला होता. हिच्या उपासकामधील प्रमुख साधक बंगालचे रामकृष्ण परमहंस व कवी कुलगुरू कालिदास हे होते. हिची जयंती अश्विन कृष्ण अष्टमी या तिथीस येते. तारा ही दुसऱ्या क्रमांकाची महाविद्या आहे. ही ओंकार म्हणजेच तार याचे हे श्रीरूप आहे. ही सूर्याची प्रश्वास शक्ती आहे. हिची सत्ता 1 अंकावर आहे. हिची उग्र तारा एक जटाधारिणी असे पोटभेद आहे. राम हा अवतार याच तत्वाचा होय. हिचे उपासक वसिष्ठ मुनी होते. प्रलयाची आदी देवता. हिची जयंती चैत्र शुद्ध नवमीस येते. छिन्नमस्ता ही तिसरी महाविद्या असून 10 अंकावर हिची सत्ता असते. महाप्रलयाचे कार्य व्रजरोचिनी, रेणुका, शबरी आणखी नावे आहेत. नारसिंह तत्वाचा अवतार आहे. हिरण्यकश्यपीने हिची उपासना केली होती. हिची जयंती वैशाख शुद्ध चतुर्थीस. सृष्टीत नित्य चालणाऱ्या परिवर्तन क्रियेची हिची सत्ता. उपासनेची प्रमुख वेळ मध्यरात्री आहे. षोडशी ही चौथी महाविद्या आहे. अत्यंत दयाळू असून हिच्यापेक्षा सौंदर्यवती विश्वात कुणीच नाही. हिची त्रिपुर सुंदरी, बाला, ललिता, राजराजेश्वरी, श्रीविद्या अशी इतर नावे आहेत. या अंकावर हिची सत्ता चालते. परशुराम हा अवतार या तत्वाचा. हिचे मुख्य उपासक दत्तात्रय म्हणून चंद्र, कुबेर, अगस्ती, लोपामुद्र, मदन, अग्नी, इंद्र, सूर्य, कार्तिक स्वामी, शिव, दुर्वासा. हिची जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला येते. भुवनेश्वरी ही 5व्या क्रमाची महाविद्या आहे. 7 कोटी महामंत्र देवता हिला बसतात. 10 तत्वे हिच्या समाविष्ट आहे. अव्यक्तातून व्यक्त, पुन्हा व्यक्तातून अव्यक्त अशा प्रवासाची कारक आहे. त्रैलोक्याचे वैभव आहे. हिचा अवतार वामन व उपासक बळी होता. हिला महामाया, माहेश्वरी, हिंगळा, वाणी, सर्वमंगला, ज्वाला, नारायणी असे म्हणतात. हिचा अंक 3 आहे. हिची जयंती भाद्रपद शुद्ध द्वादशीच असते. त्रिपुर वैभी ही 6वी महाविद्या आहे. हिची इतर नावे अशी आहेत: भैरवी, बाला, अंबिका, चैतन्य भैरवी, संपत्प्रदा भैरवी, षटकुटा भैरवी, नित्या भैरवी. 5 या आकड्यावर हिची प्रभुत्व आहे. सृष्टीतली नित्य परिवर्तनाची प्रक्रिया हिच्यामुळे चालत आहे. हिची जयंती तिथी माघातील पौर्णिमा. वराह अवतारीच्या तत्वाला हिचा उपासक हिरण्यक्ष आहे. आणि धूमावती जी धूमावती माता आहे हिचा अंक 6 आहे. हिची चांडालिनी, अलक्ष्मी, ज्येष्ठा अशी नावे आहेत. रोगराई, कलह, कर्ज, संकटे याचे कारकत्व हिच्याकडे आहे. हिचा उपासना काळ आषाढ शुद्ध ते कार्तिक शुद्ध 11 पर्यंत आहे. हिची जयंती ज्येष्ठ शुद्ध अष्टमीस असते. हिला मत्स्य अवतार आहे. हिला शरण गेल्यास संकटे नाश होतात. अपार संपत्ती मिळते. बगलामुखी हिला बगलामुखी, पितांबरी, उल्खामुखी, वडवामुखी, उच्चिष्ट, चांडाली, ज्वालामुखी, भूद्वानमुखी असे म्हणतात. हिचे कार्य म्हणजे शत्रूंचा नाश करणे. बगलामुखी नावाचं नाव पण ऐकलं तरी शत्रूंचा नाश होतो. अरिष्ट निवारण करणारे, प्रतिस्पर्धाची वाचा बंद करणे आहे. हिची जयंती तिथी वैशाख शुद्ध अष्टमी प्रकट दिन होता. मंगळवार. कुर्म अवतार या तत्वातील होय. हिच्या उपासकामध्ये विष्णू, ब्रह्मा, परशुराम, हैदराबादचा निजाम, व्यंकटेश्वर स्वामी आहेत. ही सहारची कारक देवता आहे. 7 अंकावर हिची सत्ता आहे. मातंगी 9 दशविद्यांमधली मातंगी 9वा विद्या आहे. दाम्पत्य सुख, पुरुषार्थ देणारी, प्रपंच यशस्वी करणारी ही माता आहे. हिची लघुश्यामा, सुमुखी, कर्णमातंगी, राजमातंगी अशी सुद्धा नावे आहेत. 8 या अंकावर हिची सत्ता आहे. उपासक मतंग मुनी, कलंकी अवताराशी हिचा संबंध आहे. वैशाख शुद्ध तृतीयेला तिची जयंती
म्हणवतात. दशविद्यामधली कमला ही दशविद्यामधली 10वी देवी. 10वी दशविद्या ही सुख समृद्धी देणारी कमला माता म्हणजे सुख समृद्धी, वैभव, धन दौलत, पुत्र पौत्र, नोकर चाकर देणारी विद्या आहे. हिची इतर नावे आहेत महालक्ष्मी, नारायणी, कमलवासिनी, सिद्धलक्ष्मी, भार्गवी लक्ष्मी, पद्यावती लक्ष्मी. 9 अंकावर हिचे प्रभुतत्व आहे. बुद्ध हा अवतार तत्वातील आहे. हिची जयंती मार्गशीर्ष अमावस्येला कमला या नावाने येते. नावाने येते. जो कोणी मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येला महालक्ष्मीची पूजा करतं त्याला धनधान्याने संपूर्ण भरतं. आणि या दिवशी महालक्ष्मी अष्टकचे सुद्धा पूजा करावे. महालक्ष्मीची व्रतकथा जो कोणी वाचतो त्याच्या घरी माता लक्ष्मी विष्णू भगवानला घेऊन कायमस्वरूपी वास करते. तर असे दशविद्याचे मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर या ज्या पुस्तकातील 51 शक्तिपीठे आहेत त्यातील हे 51 नावं देवीचे कुठली कुठली आहेत तर ती आता आपण ऐकणार आहोत. 51 शक्तिपीठाची: महालक्ष्मी, काली, महालसा, नवदुर्गा, यमाई, कामाक्षी, रमालक्ष्मी, अजुबाई, कमलादेवी, कोंडणपूर देवी, सप्तशृंगी देवी, अंबा भवानी, योगेश्वरी, साकर गडवासिनी, रेणुका माता, भवानी, जगदंबा, चतुर्भुंगी, मत्स्योत्तरी, विठ्ठलाई, अधिष्ठाती, गायत्री, भुवनेश्वरी, दुर्गादेवी, पद्यावती, पत्यगिरा, शीतला, हिंगळादेवी, महालक्ष्मी, घंटाळी देवी आणि तुळजापूर देवी. आता प्रथम महाराष्ट्रातील शक्तिस्थाने जे शक्तिपीठ आहे त्यांची नावे आता ऐकणार आहोत. तुळजापूर भवानी, महालक्ष्मी कोल्हापूर, सप्तशृंगी निवासिनी रेणुका माता माहुरगड, श्री जोगेश्वरी अंबेजोगाई, श्री अंबा भवानी अमरावती, श्री महाकाली कलकत्ता, श्री गडकली उज्जैन, श्री गुहकाली नेपाळ, श्री काळूबाई मांडर, श्री महाकाली अडिवरे, श्री कालिका देवी पाटणा, श्री कालिका देवी पावागड, श्री भद्रकाली नाशिक, देवी काळंबा उदगीर, श्री महालक्ष्मी मुंबई, श्री महालक्ष्मी केळशी, श्री शांतादुर्गा गोवा, श्री म्हाळसा गोवा, श्री विजयदुर्गा केरी, श्री कामाक्षी शिरोडा, श्री दुर्गादेवी गुहागर, श्री आर्यादुर्गा देवी होसोळ, वैष्णवदेवी जम्बू, अश्रू माता, श्री कामाख्य गुहावाटी, अंबुवाची उत्सव, पुष्प्याभिक्ष, श्री हरिसिद्धी उज्जैन, श्री चामुंडा माता भैसूर, श्री नवदुर्गा मडकाई, श्री ज्वालामुखी पंजाब, श्री चतुर्शृंगी पुणे, श्री शीतलादेवी मुंबई, श्री यमाई सातारा, श्री वज्रेश्वरी वसई, श्री बनशंकरी बादामी, महालक्ष्मी ठाणे, एकवीरा कार्ला, श्री चंदला परमेश्वरी, कन्याकुमारी सुचिद्रम, श्री शारदा माता मेहर, श्री कमलादेवी करमाळे, श्री मीनाक्षी मदुराई, श्री कळसुबाई अकोले, श्री मुंबादेवी बुंबा, शिरभवानी काश्मीर, श्री आरासुरी अंबा गुजरात, श्री बालाबहुचारा गुजरात, श्री कर्णीदेवी देशलोक, श्री हिंगुळा करायची, श्री अन्नपूर्णा वाराणसी. तर असे हे शक्तिपीठांचे 51 शक्तिपीठांचे नावं मी तुम्हाला सांगितले आहे. तर मित्रांनो आपल्याला आता हे संपूर्ण देवी पुराण जे होतं मी ते तुम्हाला संपूर्ण देवी पुराण ऐकून चुकले आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझं हे देवी पुराण अवश्य आवडलं असेल. आवडलं तर नक्की एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून तुम्ही माझं देवी पुराण ऐकलं ते पण मला नक्की सांगा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. जय माता दी. मग आपण येऊया शिवलीला अमृताच्या पारायणाला. तर असेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तिघी चॅनलांना सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. जय माता दी. जय श्री महाकाल.